नमस्कार बंधूंनो, मी शिवानंद पाटील आपल्या गरिबांची गाय शेळी या यूट्यूब चॅनेलवर तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत करतो। बंधूंनो, उष्णतेमुळे अंगाची लाही लाही होत असताना या ठिकाणी आपल्या शेळ्यांसाठी अत्यंत आवश्यक आहे ते म्हणजे शीतवर्धक पेयाची, आणि ते पेय सुद्धा घरगुती असावं, आयुर्वेदिक असावं, या दृष्टिकोनातून एक अत्यंत महत्त्वाचा विषय घेऊन मी तुमच्या सेवेत हजर झालेलो आहे। तर बंधूंनो, आज एक आपण असं ज्यूस पाहूयात ज्या ज्यूसने अत्यंत खर्च कमी आहे, परंतु त्या ज्यूसने 100% या ठिकाणी शरीरातील उष्णता जी आहे ती कमी व्हायला मदत होते। ते जे ज्यूस आहे ते शेळी, मेंढी, गाय, म्हैस यांच्या सोबतच माणसांना देखील अत्यंत लाभदायी आहे। आपण जे बेलफळाचं ज्यूस पाहणार आहोत त्याचे साहित्य बघूया आधी, त्याच्यानंतर कृती पाहूयात। ठीक आहे, त्याच्यामध्ये आपल्याला लागणार आहे बंधूंनो, नीट लक्ष ठेवा, बेलफळ आपल्याला पिकलेलं पाहिजे, कच्चं नाही। ठीक आहे, तर आपल्याला एक बेलफळ पाहिजे, पिकलेलं एक बेलफळ, बेलाचं फळ एक, त्याच्यानंतर 3 ते 4 चमचे साखर अथवा तुम्ही गुळ पावडर पण वापरू शकता। एक बेलफळ, 3 ते 4 चमचे साखर, त्याच्यानंतर 3 ग्लास पाणी, त्याच्यामध्ये चवीपुरतं या ठिकाणी काळं मीठ, अर्धा लिंबू या ठिकाणी घेतलं तर उत्तमच होईल। याच्या व्यतिरिक्त वेलचीची पावडर जी आहे अर्धा ते पाऊण चमचा, पाव चमचा जरी असेल तरी चालेल। तर एवढे साहित्य आपल्याला घ्यायचं आहे। साहित्य आपण पाहिलं, आता कृती काय करायची आहे बंधूंनो, कृतीमध्ये आपल्याला करायचं आहे बेलफळ जे आहे पिकलेलं ते आधी फोडायचं आहे, फोडून त्यातलं अख्खं गर काढायचं आहे। बेलफळाचं गर काढून आपल्याला 15 ते 20 मिनिटं पाण्यामध्ये भिजत ठेवायचं आहे। ठीक आहे, कुठल्या पाण्यामध्ये? आपण जे 3 ग्लास पाणी घेतले त्याचं ते ठेवायचं, एका भांड्यामध्ये पाणी ओतायचं, त्याच्यामध्ये ते गर भिजत ठेवायचं आहे। ते भिजत ठेवलेलं जे गर आहे 15 ते 20 मिनिटानंतर बऱ्यापैकी मऊ पडतं। मग त्याच्यामध्ये आपल्याला साखर टाकायचे, जे आपण घेतलेले 3 चमचे 4 चमचे चवीपुरते साखर टाकायचे, चवीपुरते या ठिकाणी काळं मीठ टाकायचं आहे। याच्या व्यतिरिक्त अर्धा ते पाव चमचा या ठिकाणी वेलची पूड जी घातली ती टाकायची, त्याच्यामध्ये अर्धा लिंबू पिळायचं आहे, आणि हे संपूर्ण मिश्रण छानपैकी या ठिकाणी ढवळायचं आहे। आणि त्याच्यामध्ये थोडासा, अगदी थोडासा तुम्ही बर्फ टाकला तरी चालतो, किंवा हा ज्यूस तयार झाल्यानंतर 15 ते 20 मिनिटं फ्रीजमध्ये ठेवा आणि बऱ्यापैकी या ठिकाणी थंड होईल। खूप थंड पण नको, पण मीडियम रूम टेम्परेचरपेक्षा थोडंसं थंड झालं की मग आपल्याला हा ज्यूस तयार होईल पिण्यासाठी। अत्यंत भारी, चविष्ट आणि त्याच्याही पेक्षा पुढे जाऊन शरीरासाठी प्रचंड या ठिकाणी शीतवर्धक असा हा ज्यूसचा राजा आपण म्हणू शकतो, बेलफळाचं ज्यूस तयार होईल। तर नक्की तुम्ही ट्राय करा। हे जे बेलफळाचं ज्यूस आहे बंधूंनो, ह्याचे फायदे सांगतो तुम्हाला। बेलफळाच्या ज्यूसमुळे शरीरातील, संपूर्ण शरीरातील कुठंही एक अंश सुद्धा उष्णतेचा भाग राहणार नाही। उष्णता पूर्ण निघून जाईल, हीट स्ट्रोक येणार नाही, हीट स्ट्रेस प्राण्यांना येणार नाही, ही निघून जाईल, आणि शरीर असल्या रणरणत्या उन्हामध्ये देखील जरी शेळ्या गेल्या तरी शरीर थंड राहील। ठीक आहे, हा आहे फायदा। याच्यामध्ये एनर्जी देखील आहे। ठीक आहे, बऱ्यापैकी मिनरल विटॅमिन सुद्धा आपल्या याच्यामधून मिळतात, त्याच्यामुळे बेलफळ केव्हाही फायद्याचं आहे। परंतु आता आपण फायदे बघितले, आता तोटे बघूया। काय तोटे? फायदे आणखी नाही सांगतो तुम्हाला। जर प्राण्यांना जुलाब लागले असेल तर बेलफळाच्या ज्यूसमुळे जुलाब सुद्धा थांबते। होय, जुलाब थांबते, परंतु साईड इफेक्ट असा आहे, हे बेलफळाचं ज्यूस आपल्याला सारखं द्यायचं नाहीये। मग कधी द्यायचंय? आठवड्यातनं एकदा द्या, खूप झालं। हे पहा, एक बेलफळ 3 ग्लास ज्यूस तयार होतो, मग 3 पण ग्लास ज्यूस आपल्याला सगळ्या एका शेळीला पाजायचं नाही, एका शेळीला 1 ग्लास ज्यूस खूप झालं। म्हणजे एक बेलफळ जर आपल्याला उपलब्ध झालं तर ते 3 शेळ्यांसाठी ज्यूस तयार होतं। आठवड्यातून फक्त एकदा द्यायचंय। जर तुम्ही जास्त दिलं तर काय होईल? साईड इफेक्ट काय आहे त्याचे? आहे साईड इफेक्ट जास्त नाहीये, एकच आहे, ते म्हणजे या ठिकाणी कॉन्स्टिपेशन, म्हणजेच जुलाब थांबणं सोडा, तुम्ही संडासच बंद होऊन जाईल। ठीक आहे, शेळ्यांच्या संडास बंद होऊन जाईल, आणि मग परत या ठिकाणी पोट साफ होण्यासाठी आपल्याला वेगळी ट्रीटमेंट करावी लागेल। अशी वेळ येऊ देऊ नका। मग काय करायचं? आठवड्यातनं किंवा 15 दिवसातनं किमान 1 ग्लास आपल्याला या ठिकाणी आपल्या शेळीला बेलफळाचं ज्यूस द्यायचं आहे। 100% फक्त फायदा होणार आहे, नुकसान काही नाही। ठीक आहे, तर आशा करतो हा छोटासा व्हिडिओ, परंतु अत्यंत माहितीयुक्त व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल। बंधूंनो, व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, आणि गरिबांची गाय शेळी या चॅनेलला सबस्क्राईब करा। हीच विनंती करून इथे थांबतो। लवकरात लवकर भेटूया आणखीन एका सुंदर व्हिडिओमध्ये। तोपर्यंत काळजी घ्या। खूप खूप धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।